नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण ते तळोजा या नवीन होणाऱ्या मेट्रो मार्गिकेचा एक अपडेट बघणार आहोत। या मेट्रो मार्गिकेची प्रोजेक्ट डिटेल्स काय आहे आणि किती स्थानके हे असणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच MMRDAच्या माध्यमातून राजधानी मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे। खरतर लोकलमध्ये वाढणारी गर्दी आणि होणारे अपघात यामुळे मुंबईकर खूपच त्रस्त आहेत। यामुळे यावर उपाययोजना म्हणून मेट्रो देखील सुरू केल्या जात आहेत। अशातच आता कल्याण ते तळोजा मेट्रो 12 या मार्गिकेचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे। यामुळे आता मुंबईकरांना ठाणे तसेच नवी मुंबईला पोहोचणे सुलभ होईल अशी आशा आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की या मेट्रो मार्गासाठी आवश्यक असलेल्या कारशेडसाठी 1877 कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे। म्हणजेच आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याचे बांधकाम सुद्धा सुरू होणार आहे। प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाल्यानंतर 2025 पर्यंत हा मेट्रो मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे। या प्रकल्पा अंतर्गत 20 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे। तसेच या संपूर्ण प्रकल्पासाठी 5600 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे। या दरम्यान या मेट्रो मार्गामुळे आणि शहरातील अन्य काही मेट्रो मार्गामुळे कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई ही सर्व ठिकाणे मुंबईशी परस्परांना जोडली जाणार आहेत। या मेट्रो मार्गावर कल्याण, APMC कल्याण, गणेश नगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली MIDC, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोलेगाव, निळजेगाव, वडवली, बाळे, वाकलन, तुर्भे, पिसर्वे आगार, पिसर्वे, अमनदूत हे महत्त्वाचे स्थानके राहणार आहेत। यामुळे आता या मेट्रो मार्गाचे काम आगामी काही महिन्यांमध्ये सुरू होईल आणि 2025 पर्यंत हा प्रकल्प मुंबईकरांसाठी सुरू होईल असा आशावाद व्यक्त होत आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।